मी इथं फ्रेश हिरवीगार अशी कांद्याची पात घेतलेली आहे. ती आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर अशी माती लागलेली असते. तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेला आहे. हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये. तर ते 1 चमचा घातलेला आहे. मस्त ब्राऊन होईपर्यंत थोडंसं परतून घेऊयात आपण याच्यात. चिमटभरच हिंग घालायचं आहे आणि मी हरभऱ्याची डाळ, चणा डाळ 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळं चणा डाळ पटकन भिजते. आता हे आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. यातलं पाणी काढायचं नाही, कारण चणा डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे. आता झाकण लावून 2 मिनिटं याला एकदम बारीक फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी कांद्याची पात कट करून ठेवली होती, ते सुद्धा याच्यामध्ये घालूयात आपण. चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि मी इथे पाऊण चमचा लाल तिखट घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तिखट वापरायचं नसेल, मिरचीचा वापर करायचा असेल, तर तुम्ही फोडणीमध्येच हिरवी मिरची घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मस्त अशी वाफ द्यायची आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. आता 3-4 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूयात आपण. बघू शकता भाजी एकदम मस्त अशी शिजलेली दिसतीये. एकदा मिक्स करून घ्यायचं. अजिबात पाणी दिसत नाही आणि जर पाणी दिसत असेल तर झाकण काढून हाय फ्लेमवरती थोडंसं शिजवून घ्यायचं, म्हणजे पाणी एकदम आटून जातं. भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाकरीसोबत अतिशय छान लागते ही भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि माझे असेच रेसिपीज बघत राहा. तोपर्यंत बाय.